तिकीट कंडक्टर नाशिक गेला असेल कुठे लागत. आता 3 वाजल्यात. नाशिक गेला असणार लाव. जय महाराष्ट्र पब्लिक. आज मी माझा पहिला व्लॉग शूट करतोय आणि या व्लॉगमध्ये मी आणि माझे मित्र पुणे टू उज्जैनची ट्रिप करणार आहे. तर चला टाइम न घालवता सुरुवात करूया. आता मी निघालोय माझ्या मित्राच्या रूमवर. तिकडे आम्ही सगळेजण एकत्र होणार आहे. थोडं पुढं गेलोच होतो की आला बिनढागाचा पाऊस. मग थांबलो पाऊस जाऊस तर. पाऊस थांबल्यानंतर आलो रूमवर. सगळी पोरं जमा झाली होती फुल तयारीत. बॅग वगैरे ठेवलं, मग तोंड हात पाय धुतलं, जरा फ्रेश झालो. तर चला पोरं काय करतात ते बघूया. मित्र प्रेमा कर्नाटक होतो का बंदे अप्पा बंदे चल. हॅलो हॅलो दिसते का येते का वरनं. लिफ्ट बंद पडली तर चालू व्हायला बसायची आपली. आता आम्ही निघालोय बस स्टॉपला. रूम पासून बस स्टॉप होतो 4-5 किलोमीटर लांब, म्हणून आम्ही ओला बुक केली. बाबा डबल सिंग 39. ओम्याला घ्या रे. पुढे पुणे स्टेशन आहे का? काय झालं? पुणे स्टेशन नाही आपल्याला कराडी बायपास. ड्रायव्हर सोबत गप्पा मारत मारत निघालो स्टॉपच्या दिशेने. स्टॉपवर आलो, पण भूक खूप लागली होती. म्हणलं थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं. मग थोडासा नाश्ता केला, तर आली बस. बस तर एकच नंबर होती. मग खाली बॅग वगैरे ठेवलं आणि निघालो बसच्या आतमध्ये. बसचा इंटिरियर खूप नीट अँड क्लीन आहे. सीट्स पण कम्फर्टेबल वाटल्या. गेल्या गेल्या मी तर झोपूनच गेलो. एकदा गाडीचा लुक बघा बाहेरून. तर चला सगळ्यांची ओळख करून देतो. हा आहे सागर, हा आहे ओमकार, आणि या बाजूला आहे सस्ते, थोरात आणि माधव. थोडं पुढे गेल्यानंतर बस थांबली जेवणासाठी. जेवण वगैरे केलं. भेटला नाही कधी आला घरी. जेवण फुल झालं. मग आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो. दुसरं नाशिक बिशिक आलं का नाही काय? नाशिक गेला असेल कुठे लागत. आता 3 वाजल्यात. नाशिक गेला असणार लाव. पेशंट असला आहे हा बरोबर. आता आम्ही उज्जैन पासून फक्त 10 ते 15 किलोमीटर लांब होतो. उज्जैन मध्ये आलो आणि तिथून पुढे रिक्षा केली आणि रूमवर गेलो. आम्ही सगळे 6 जण होतो आणि आमच्या 6 जणांसाठी ही रूम परफेक्ट होती, म्हणून आम्ही एकच रूम केली. आवरून वगैरे निघालो बाहेर, कारण 3 वाजले होते आणि लागले होते आम्हाला लय जोरात भुका. चपाती आपण जसं लग्नात पंक्तीला जेवायला बसतो तसं इथं जेवण होतं.
आता आम्ही आलोय काळभैरवच्या दर्शनासाठी. उज्जैनमधील काळभैरव मंदिर हे एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे, जिथे भैरवनाथाची पूजा केली जाते आणि त्यांना दारू नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची एक अनोखी प्रथा आहे. येथे दारू मंदिराच्या आत आपोआप कमी होते. हे मंदिर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे सेनापती मानले जाते आणि येथे दर्शन घेण्यासाठी भाविक दूरदूरवरून येतात. हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून लोकप्रिय आहे. आता मी दर्शन घेऊन फोटो वगैरे काढून निघतोय रामघाटला. रामघाटावर संध्याकाळी नदीच्या काठावर महाआरती होते. रामघाटावर दीपदान आणि शिप्रा नदीची पूजा करणे हे महत्त्वाचे मानले जाते. इथे कालभैरवांचा आशीर्वाद घेतला जातो. उज्जैनमध्ये कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेणे आणि त्यानंतर रामघाटावर शिप्रा नदीत स्नान करून आरती पाहणे हा एक पवित्र अनुभव होता. इथं काढलं VIP तिकीट महाकालेश्वराच्या दर्शनासाठी. दर्शनासाठी निघालो, पण आम्हाला 10ची आरती भेटणार नव्हती, कारण की आम्ही 9ला आतमध्ये गेलो होतो. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि पवित्र शिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे, जे भारतातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन ज्योतिर्लिंग मानले जाते, जिथे भाविक दर्शनासाठी येतात. दहा मिनिटाच्या आतुरतेनंतर शेवटी दर्शन भेटलंच.